एकदा शेगावजवळील बनकटलाल नावाच्या भक्ताने आपल्या शेतात सर्वांना कणसे खाण्यास बोलावले. भक्तांसह श्री गजानन महाराजही त्या शेतात गेले. शेतात पोहोचल्यावर महाराज एका झाडाखाली बसले. भक्तांनी कणसे तोडली व ती शेकण्यासाठी आग पेटवली. आग पेटताच धुरामुळे त्या झाडावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्याला त्रास झाला. अचानक मधमाशांचा मोठा थवा बाहेर पडला. भक्त घाबरले. काही जण पळू लागले, तर काही जणांना दंश होईल या भीतीने आरडाओरड करू लागले. परंतु श्री गजानन महाराज शांतपणे त्या ठिकाणी बसलेलेच होते. त्यांच्या मुखावर कोणतीही चिंता नव्हती. महाराजांच्या दिव्य तेजामुळे आणि करुणादृष्टीमुळे मधमाशांनी कोणालाही दंश केला नाही. जणू त्या मधमाशाही महाराजांच्या आज्ञेत होत्या. क्षणातच मधमाशांचा थवा शांत झाला आणि पुन्हा आपल्या पोळ्यात जाऊन बसला. भक्तांनी हे दृश्य पाहून आश्चर्याने महाराजांकडे पाहिले. सर्वांच्या मनात महाराजांच्या अलौकिक सामर्थ्याची प्रचिती आली. तेव्हा भक्तांना उमगले की ज्याच्या हृदयात पूर्ण करुणा व विश्वावर प्रेम आहे, त्याला निसर्गातील कोणतीही शक्ती बाधा आणू शकत नाही. जय गजानन गुरु गजानन, गण गण गणात बोते.